बीड जिल्ह्यातील 143 धरणांमध्ये केवळ 47% पाणीसाठा आता शिल्लक राहिलेला आहे। अनेक ठिकाणच्या धरणांमधली पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात घटल्याचं सध्या चित्र बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय। यामुळे येणाऱ्या काळात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। मी सध्या बीड शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या बिंदुसरा धरणावरती आहे आणि या बिंदुसरा धरणातून आसपासच्या परिसरासह बीड शहरातील काही भागाला टँकरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत असतो। मात्र या धरणाची देखील स्थिती अतिशय बिकट झालेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणच्या पाणी पातळीत घट झालेली आहे। या ठिकाणी केवळ 51 ते 60% पाणी साठा उपलब्ध राहिलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाणी साठ्यामध्ये घट झाल्याने आता माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात बीड शहराला पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे। मात्र माजलगाव धरणाची देखील परिस्थिती अशाच प्रकारची आहे। त्या ठिकाणच्या धरणात देखील अतिशय कमी पाणीसाठा उपलब्ध राहिलेला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये पाणी टंचाईचा सामना बीड शहरासह बीड जिल्ह्याला करावा लागू शकतो, कारण बीड जिल्ह्यातील 143 धरणांमध्ये केवळ 47% इतकाच पाणी साठा उपलब्ध राहिल्याचं सध्या स्पष्ट झालंय। यामुळे येणाऱ्या काळात आता प्रशासन या संपूर्ण बाबतीत कशा पद्धतीने उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।